नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम. गुरुजींच्या आश्रमातील माझी काही वर्षे एषा कथायाः अवशिष्टं भागम् अद्य वयं पश्यामः. अस्तु तर्हि कथायाः आरंभं कुर्मः. गुरुजींना आपल्या शरीराबद्दल विशेष अशी आसक्ती नव्हती, पण प्रकृतीची ते योग्य ती काळजी घेत शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्याच्या कामी दैवी ईश्वर प्रेरित दक्षताच यथायोग्य तऱ्हेने नित्य कार्य करीत असते असे ते प्रतिपादन करीत. कोणत्याही तऱ्हेचा आत्यंतिकपणा ते वर्ज्य समजत एका शिष्याला दीर्घकालापर्यंत उपास करण्याची इच्छा झाली तर गुरुजी त्याला म्हणाले, कुत्र्यापुढे एखादा हाडाचा तुकडा का नाही टाकत? श्री युक्तेश्वरांची शरीर प्रकृती उत्तम असे. मी त्यांना आजारी पडल्याचे कधीही पाहिले नाही. व्यवहारी पद्धतीचा थोडा आदर दाखविण्याच्या हेतूने ते आपल्या शिष्यांना त्यांची इच्छा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी देत. ते म्हणत, डॉक्टर लोकांनी लोकांच्या तब्येती बऱ्या करण्याचे काम अखिल वस्तुमात्राला लागू असणाऱ्या परमेश्वराच्या नियमानुसार करीत राहावे. परंतु डॉक्टरांच्या उपचारांपेक्षा मानसोपचार पद्धतीला ते श्रेष्ठ समजत. ते आपल्या शिष्यांना नेहमी म्हणायचे की ज्ञान हा सर्वात श्रेष्ठ असा प्रकृती शुद्ध करण्याचा मार्ग आहे. शरीर म्हणजे एक धोकेबाज मित्र आहे. त्याला जेवढे जरूर आहे तेवढे देऊन टाका, पण जास्त काही देऊ नका. वेदना आणि आराम ह्या क्षणभंगूर आहेत. द्वैत धर्माच्या ह्या साऱ्या उपाधी शांत चित्ताने राबवा, सहन करा आणि त्याचबरोबर त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत जा. रोग व तसेच त्यांचे निवारण यांचे कार्य कल्पनेतून होत असते. शरीरात त्यांचा प्रवेश होण्याचा कल्पना हा दरवाजा आहे. तुम्ही जरी आजारी असला तरी आपल्याला खरोखरी काही दुखणे झाले आहे ही भावना मनातून काढून टाका. ह्याप्रमाणे मान्यता न मिळाल्याने तो आगंतुक पाहुणा पळून जाईल. गुरुजींच्या शिष्य समुदायात पुष्कळ डॉक्टरही असत. ते त्यांना म्हणत, ज्यांनी शरीर विज्ञानशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यांनी आणखी पुढे जाऊन आत्मज्ञानाचे जे शास्त्र आहे त्याचा अभ्यास करावा. शारीरिक रचनेच्या मागे एखादी सूक्ष्म आध्यात्मिक रचना दडलेली आहे. श्री युक्तेश्वर आपल्या विद्यार्थ्यांना पाश्चिमात्य व पौर्वात्य या दोन संस्कृतींमधील दुवा सांधण्याचे कार्य प्रत्यक्ष आचरणात आणावे म्हणून उपदेश करीत. बाह्य आचार विचारात ते स्वतः जरी पाश्चिमात्य राहणीचे असले तरी अंतरंगामध्ये ते आध्यात्मिक वृत्तीचे पौर्वात्यच होते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रगतिशील शोधक व आरोग्यशील प्रवृत्तीची ते प्रशंसा करीत. त्याचप्रमाणे पौर्वात्य संस्कृतीस धार्मिक आणि आध्यात्मिक आदर्शांनी शतकानुशतके टिकलेले असे एक आगळे तेज दिले आहे याचाही ते गौरवपूर्ण उल्लेख करीत. शिस्तीचे वळण मला अपरिचित असे नव्हते. घरी वडील फार कडक, अनंतदादासुद्धा कधीकधी फार कठोर वागायचा, पण श्री युक्तेश्वरांची शिस्त अशी होती की जहाल म्हटल्याशिवाय तिचे दुसऱ्या शब्दाने वर्णन करता यायचे नाही. त्यांचे स्वतःचे आचरण अगदी परिपूर्ण असल्याने शिष्यांच्या ढिलाईबद्दल ते फार टीका करीत. मग ती ढिलाई साध्या कामात असो की चारित्र्य स्खलनाच्या सूक्ष्म बाबतीत असो. खऱ्या कळकळीशिवाय नुसती चांगली रीतभात म्हणजे एखाद्या सुंदर मेलेल्या स्त्रीप्रमाणे आहे. अशाच एका निमित्ताने ते म्हणाले, नुसता रीतीभातीखेरीज सरळपणा म्हणजे एखाद्या शस्त्रवैद्याच्या चाकूप्रमाणे आहे, परिणामकारक पण त्रासदायक. सरळपणाच्या जोडीला वागण्याची पद्धत असली म्हणजे तो सरळपणा उपयोगी पडतो व त्याची सर्व लोक प्रशंसा करतात. गुरुजी माझ्या आध्यात्मिक प्रगतीवर खुश आहेत असे दिसत होते, कारण तिचा तो क्वचितच उल्लेख करीत असत. इतर बाबतींमध्ये त्यांचे बोलणे ऐकून घेण्याची माझ्या कानांना सवय होती. माझे प्रमुख दोष म्हणजे लक्ष नसणे, मधूनमधून येणारे औदासीन्य आणि शिष्टाचाराच्या काही नियमांचा भंग करणे आणि मधूनमधून दिसून येणारा गैरशिस्तपणा. तुझे वडील भगवती यांचे वागणे कसे व्यवस्थित असते आणि काटेकोरपणे असते ते पहा. माझे गुरु मला सांगत, सेरामपूर आश्रमात मी जेव्हा पहिल्या वेळी गेलो त्यानंतर लवकरच लाहिरी महाशयांचे हे दोन शिष्य एकमेकास भेटले. वडील आणि गुरुजी परस्परांची वाखाणणी करीत दोघांनी अध्यात्माच्या ग्रॅनाईट खडकावर एक सुंदरसे आंतरिक जीवन उभारले होते. सर्व ग्रासी काळाला ते बदलणारे नव्हते. अगदी लहानपणी एका शिक्षकाने मला काही थोडे दिवस शिकवले होते. त्याच्याकडून मी काही चुकीचे धडे ग्रहण केले होते. त्याने मला असे ठासून सांगितले होते की संसारातील कर्तव्यांमध्ये चेल्याने फारसे लक्ष घालू नये. मी ज्या वेळी कामाकडे दुर्लक्ष केले किंवा काम करण्याचे टाळले त्यावेळी मला शिक्षकाने शिक्षा केली नाही. मनुष्याचा स्वभावच असा आहे की अशा तऱ्हेची शिकवणूक तो लवकरच आत्मसात करतो. अशा तऱ्हेच्या गोड वाटणाऱ्या निष्काळजीपणाच्या भ्रमापासून
गुरुजींच्या कडक शिस्तीच्या दंडुक्याने मला ताळ्यावर आणले. जी माणसे ह्या जगाच्या दृष्टीने फार चांगली असतात ती दुसऱ्यांना सुशोभित करतात. श्री युक्तेश्वरांनी एकदा वरीलप्रमाणे शेरा मारला, जोपर्यंत तुम्ही पृथ्वीवरील खुली हवा घेता तोपर्यंत तुम्हावर कृतज्ञ बुद्धीने जगाची सेवा करण्याचे बंधन असते. फक्त ज्याने श्वसनरहित अवस्था साध्य केली आहे तोच फक्त विश्वाचा हुकुमाचा बंदा राहत नाही. ते पुढे रुक्षपणे म्हणाले, तुझी जेव्हा अशी पूर्णावस्था येईल तेव्हा मी तुला सांगण्यास विसरणार नाही. माझे गुरु कोणत्याही लालचीने वश होत नसत, प्रेमाने सुद्धा. ते कोणालाही दया दाखवित नसत, अगदी आपण होऊन खुशीने शिक्षणाकरता आलेल्या माझ्यासारख्या शिष्याला सुद्धा. गुरुजी आणि मी विद्यार्थ्यांकडून किंवा तिराहितांकडून वेढले गेलेले असो किंवा आम्ही दोघे एकटेच असू, ते नेहमी स्पष्ट बोलत व टीका करायची ती कडकपणे करीत. उथळपणा किंवा विसंगतपणा यास कारणीभूत होणारी कितीही जरी क्षुल्लक ढिलाई झाली तरी ती त्यांच्या निर्भर्त्सनेतून सुटत नसे. अहंकार जमीनदोस्त करून टाकण्याची ही कडक शिस्त पालन करण्यास फार कठीण होती, परंतु माझा दृढनिश्चयच असा झाला होता की श्री युक्तेश्वरांना माझ्या मानसिक सुरकुत्या सरळ करून टाकण्यास पूर्ण मुभा द्यावी. माझ्यामध्ये हे प्रचंड परिवर्तन घडवून आणण्याचे ते सारखे कष्ट करीत असत आणि त्यांच्या शिस्तीच्या हातोड्याच्या वजनाखाली पुष्कळदा मी हादरून जात असे. तुला जर माझे बोलणे आवडत नसेल तर तुला जायला केव्हाही मोकळीक आहे. गुरुजी मला आश्वासन देत, मला तुझ्यापासून काहीही नको आहे, फक्त तुझ्यामध्ये उन्नती व्हावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. तुला जर येथे आश्रमात राहिल्याने फायदा होतो आहे असे वाटत असेल तरच तू येथे राहा. माझ्या अहंकाराला ते असे नमविणारे प्रहार करीत त्याबद्दल त्यांचे माझ्यावर अपरिमित ऋण आहे. उदाहरण द्यावयाचे म्हणजे मला कधीकधी वाटे की माझ्या जबड्यामधील सडलेला आणि कुजलेला दात ते शोधून काढून उपटून बाहेर फेकून देत आहेत. मनुष्याच्या मनावरील अहंतेचे कवच इतके घट्ट बसलेले असते की ते काढून टाकण्याकरता जोर लावल्याशिवाय काम होत नाही. ते कवच एकदा काढून टाकले की मनुष्याच्या मनामध्ये दिव्यत्व प्रकट व्हावयाला शेवटी मार्ग मोकळा होतो. स्वार्थाने ओतप्रोत भरलेली कठीण अंतःकरणे भेदून आरपार होण्यास ते सारखा वृथा संघर्ष करीत असते. श्री युक्तेश्वरांची अंतस्फूर्ती ही दुसऱ्याच्या अंतःकरणाचा भेद घेत असे. मग तो मनुष्य कितीही कुरकुर करो, पुष्कळदा ते त्याच्या मनात चाललेल्या विचारांना जबाब देत असत. मनुष्य जे शब्द वापरतो व त्या शब्दांच्या उच्चाराच्या पाठीमागे त्याचे जे प्रत्यक्ष विचार असतात त्यांच्यामध्ये महद अंतर असते. गुरुजी म्हणायचे, शांतपणे विचार करून दुसऱ्याचे विचार त्याच्या शब्दावडंबराच्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन जाणावेत. दिव्य दृष्टीने जे ज्ञान प्रगट होते ते पुष्कळदा संसारी जनांच्या कानांना ऐकावयास क्लेशकारक असते. उथळणी वरवरच्या शिष्यांना गुरुजी आवडत नसत, पण सुज्ञ विद्यार्थी जे असत अर्थात त्यांची संख्या कमी होती, त्यांना मात्र त्यांच्याबद्दल नितांत आदर असे. मी असे सांगण्याचे धाडस करतो की श्री युक्तेश्वरांचे बोलणे असे स्पष्ट, निर्भीड व टीकात्मक स्वरूपाचे नसते तर त्यांच्याभोवती अनुयायांची मनस्वी गर्दी झाली असती. त्यांनी एकदा माझ्याजवळ कबूल केले की माझ्याकडे जे शिकावयास येतात त्यांना मी कडक शिस्तीत धरतो. माझा शिरस्ता असा आहे, पत्करा नाहीतर सोडून द्या, मला तडजोड करायची नाही. पण तू तुझ्या शिष्यांशी दयाशील वृत्तीने वागशील, तुझी ती पद्धत असेल. मी शुद्धीकरण फक्त कडक भट्टीतच करतो. माझी ही दिव्य परीक्षा साधारण प्रतीच्या शिष्यांना सहन व्हावयाची नाही. त्यांना ती भाजून काढील. प्रेमाचा सौम्य मार्गसुद्धा असे परिवर्तन घडवून आणू शकतो. कडक व नरम हे दोन्ही मार्ग सारखेच परिणामकारक ठरतात, पण त्यांचा शहाणपणाने, चातुर्याने उपयोग केला पाहिजे. ते पुढे म्हणाले, तुला परदेशात जावे लागेल. तेथे अहंकारावर असे कडक ताशेरे मारलेले कुणाला रुचणार नाहीत. उपदेशकाला जर पाश्चिमात्य जगात भारताच्या संदेशाचा प्रचार करावयाचा असेल तर दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचे धैर्य, चिकाटी व असीम सहनशक्तीची जरुरी आहे. पुढे अमेरिकेस गेल्यावर गुरुजींच्या ह्या शब्दांची मला कितीदा आठवण होत असे ते मी येथे सांगत नाही. गुरुजींच्या ह्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांच्याभोवती त्यांच्या हयातीत जरी विशेष गर्दी झाली नाही तरी त्यांच्या शिकवणुकीचा अभ्यास करणारे असे निष्ठावंत कळकळीचे विद्यार्थी त्यांच्या पश्चात उत्तरोत्तर अधिकाधिक संख्येने वाढत गेले व तसे पाहिले तर त्यांचे चैतन्य अशा व्यापक अर्थाने या जगावर आजही वास करीत आहे. थोर सिकंदरासारख्या महान योद्ध्यांनी भूमीवर स्वामित्व मिळवण्याची आकांक्षा बाळगली. श्री युक्तेश्वरांसारखे गुरु याच्या पलीकडचे स्वामित्व, मानवांच्या आत्म्यांवरील स्वामित्व साध्य करून घेतात. आपल्या शिष्यांच्या साध्या
दुर्लक्ष करण्याजोग्या चुका दाखवून देण्याचा गुरुजींचा मार्ग मोठे अवडंबर करून गांभीर्यपूर्वक वर्णन करून सांगण्याचा असे. एक दिवस माझे वडील सेरामपूरला गुरुजींच्या दर्शनाला आले. माझ्याबद्दल काही बरे शब्द बोलतील अशी त्यांची साहजिकपणे अपेक्षा होती. पण माझ्या चुकांचा गुरुजींनी जेव्हा लांबलचक पाढा वाचला तेव्हा त्यांना धक्काच बसला. ते ताबडतोब माझ्याकडे आले. तुझे गुरुजी जे काही सांगतात त्यावरून तू तर अगदी कामातनं गेल्यासारखा दिसतोयस मला. वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले व तसे त्यांना हसूही आले. त्यावेळी श्री युक्तेश्वर जे माझ्यावर नाराज झाले होते त्याचे कारण अगदी क्षुल्लक होते. त्यांच्या नम्र सूचनेविरुद्ध मी एका इसमाला आध्यात्मिक मार्गावर आणण्याचा प्रयत्न करीत होतो. रागाच्या भरात मी गुरुजींपाशी पोहोचलो. त्यांनी माझ्याकडे पाहिले. आपली काहीतरी चूक झालेली आहे या जाणीवेने त्यांचे डोळे खाली वळलेले होते. त्या दिव्य सिंहाला माझ्यापुढे नम्र झालेले मी अगदी त्या एका वेळीच पाहिले. त्या अद्वितीय क्षणाचा मी पुरता लाभ घेतला. गुरुजी आश्चर्यचकित झालेल्या माझ्या वडिलांपुढे तुम्ही माझ्याबद्दल इतक्या निर्दयपणे का बोललात? ते न्यायाला धरून होते काय? पुनः मी तसे करणार नाही. श्री युक्तेश्वरांचा स्वर दिलगिरी प्रदर्शित करण्याचा होता. एका क्षणात माझ्या हातचे शस्त्र गळून पडले. त्या महात्म्याने किती ताबडतोब आपली चूक कबूल केली. जरी त्यांनी पुनः कधीही माझ्या वडिलांची मनःशांती ढळू दिली नाही तरी गुरुजींनी कठोरपणे संधी मिळेल तेव्हा केव्हाही व कुठेही माझ्यावर शिस्त धरण्याचे सत्र चालूच ठेवले. श्री युक्तेश्वर इतरांवर टीका करीत असताना नवीन झालेले शिष्य त्यात पूर्णपणे सामील होत. जणू काय गुरुजींप्रमाणे तेही शहाणे होते. जणू काय अचूक विवेकाचे ते पुतळेच होते. पण जो पहिल्यांदा कुरापत काढतो त्याने आपल्या बचावाची तयारी ठेवावी. पण हे दुसऱ्यांचे दोष काढणारे शिष्य गुरुजी जेव्हा उघडपणे आपल्या पृथक्करणरूपी भात्यातून थोडेसे बाण त्यांच्या दिशेने फेकत असत त्या सरशी ते अविचारीपणाने ताबडतोब त्यांच्यापासून पळून जात. नाजूक असे अंतरंगातील दोष सौम्यशा टीकास्पर्शाने विरोध दर्शवितात. याला उदाहरण द्यायचे म्हणजे शरीरातील व्याधींनी पछाडलेले अवयव किंवा भाग ते असेच नाजूक स्पर्श करण्यापूर्वीच मागे सरकतात. पळून जाणाऱ्यांवर श्री युक्तेश्वर गमतीने अशा प्रकारची टीका करीत. पुष्कळ शिष्य गुरुजींचे प्रत्यक्ष दर्शन होण्यापूर्वी त्यांच्याबद्दल काही वेगळ्याच कल्पना बांधतात आणि त्या कल्पनांवरून त्यांच्या शल्यांचे कृतींचे मोजमाप करतात. असे शिष्य आपल्याला श्री युक्तेश्वरांच्या स्वरूपाचे आकलन झाले नाही अशी तक्रार करीत. मी एकदा टोमणा मारला. त्याप्रमाणे तुम्हाला ईश्वराच्या स्वरूपाचे आकलन झालेले नाही. जर एखाद्या संताचे स्वरूप कळले तर तुम्हीसुद्धा संतच व्हाल. ह्या विश्वामध्ये जी अब्जावधी गूढ रहस्य आहेत त्यांपैकी एक हे आहे की जिचे वास्तविक स्वरूप वर्णन करता येत नाही. अशा हवेचे क्षणोक्षणी श्वसन करणारा असा कोणता मनुष्य असे विचारण्याचे धाडस करील की गुरुच्या अगाध स्वभावाचे ज्ञान ताबडतोब मिळवले आहे काय? विद्यार्थी येत आणि जात ज्यांना अध्यात्माचा सोपा मार्ग पाहिजे होता, सहानुभूती ताबडतोब मिळावी व आपल्या गुणास मान्यता मिळावी अशी ज्यांची अपेक्षा असे अशांची आश्रमात अपेक्षा पुरी होत नसे. गुरुजी आपल्या शिष्यांना आश्रय व निवारा देत व एखाद्या धनगरासारखी त्यांची वर्षानुवर्षे देखभाल करीत. पण पुष्कळसे विद्यार्थी तेथून लवकरच निघून जात. आयुष्यातील असंख्य मानहानीचे प्रसंग त्यांना परवडत, पण आश्रमात होणारी मानहानी त्यांना असह्य वाटे. त्यांची आध्यात्मिक प्रगती फारच अल्प व सदोष असल्याने श्री युक्तेश्वरांची दिपवून टाकणारी दृष्टी, त्यांच्या ज्ञानाचा मोकळा व भेदक सूर्यप्रकाश अशा विद्यार्थ्यांना फार प्रखर वाटे. त्यांच्याशी ते मुकाबला करू शकत नसत. असे विद्यार्थी पुढे कमी योग्यतेचा दुसरा गुरु शोधून काढीत की जो गुरु त्यांची खुशामत करून त्यांचे अज्ञान तसेच कायम ठेवी, त्यांना त्यांच्या अज्ञानरूपी झोपेतून उठवीत नसे. अगदी सुरुवातीला मी जेव्हा गुरुजींकडे आलो तेव्हा त्यांच्याकडून बोलणे खाण्याची मला नेहमी धास्ती वाटे. मला नंतर लवकरच आढळून आले की त्यांची शाब्दिक टीकेची शस्त्रक्रिया ही फक्त अशांवरच माझ्यासारख्यावरच चालायची की जे आपण होऊन त्यांच्या शिस्तीच्या हुकुमतीत आलेले आहेत. जर एखाद्या कुरकुरणाऱ्या विद्यार्थ्याने शिस्तीस विरोध दर्शविला
तर श्री युक्तेश्वर अगदी गप्प बसत. त्यांना ती आपली बेअदबी झाली असे वाटत नसे. अशावेळी त्यांच्या शब्दात क्रोध दर्शविला जात नसे. कोणाला उद्देशून नसणारा असा त्याचा सर्वसामान्य उपदेश असावयाचा. आश्रम पाहावयास येणाऱ्या केवळ प्रासंगिक अशा पाहुण्यांशी वागताना गुरुजी असे निर्भर्सनापर शब्द वापरीत नसत. ते त्यांचे दोष क्वचितच काढीत, मग ते अगदी उघड स्वरूपाचे असले तरीही. पण जे विद्यार्थी त्यांच्याकडे उपदेशाकरता येत त्यांच्या बाबतीत श्री युक्तेश्वरांना एक प्रकारची गंभीर जबाबदारी वाटायची. ज्याचे अंतरंग अहंकाराने भरून गेलेले आहे अशा मानव प्राण्याचे संपूर्ण परिवर्तन करण्याचे महाकठीण काम हाती घेणारा गुरु खरोखरच धन्य होय. संतांच्या धैर्याचे मूळ हे असे मायेने भांबावून गेलेल्या लोकांबद्दल, या जगात आंधळ्यासारखे साचपडत अडखळत असणाऱ्या लोकांबद्दल वाटणाऱ्या दयार्द्र बुद्धीमध्ये असते. मनातल्या मनात जाणवणारी चीड मी जसजसा टाकून देऊ लागलो तसतशी माझी हजेरीसुद्धा कमी कमी होऊ लागली. हे माझ्या ध्यानात येऊ लागले. एका अगदी सूक्ष्म अशा पद्धतीनुसार गुरुजींच्या वागण्यात पूर्वी कधी नसे अशी क्षमाशीलता दिसू लागली. हळूहळू त्यांच्या आणि माझ्यामधील कृत्रिमतेची व अंतर्मनातील वेगळ्या भावनेची भिंत की जिच्यामुळे मनुष्य आपले व्यक्तिमत्व विशिष्टत्व साधारणपणे जपून ठेवण्याची खटपट करीत असतो ती मी पाडून टाकली. परिणामी मी विनासायास गुरुच्या ठिकाणी तन्मयता पावलो. त्यानंतर मला आढळून आले की ते विश्वासाचे पूर्ण निधान, समंजस, सहृदय आणि उघड न दाखविता प्रेमाचा वर्षाव करणारे असे आहेत. ते फक्त प्रेमाचा, ममतेचा उघड असा शब्द तोंडातून बाहेर काढीत नसत. माझी स्वतःची मनोवृत्ती ही प्रामुख्याने भक्तिमार्गी आहे. गुरुजी हे ज्ञानमार्गी होते. भक्तीचा त्यांना एवढा जिव्हाळा नव्हता आणि त्यामुळे त्यांचा उपदेशात थंडगार आध्यात्मिक गणिताची भाषा असायची. सुरुवातीला त्यांचे हे ज्ञानमार्गी व भक्तिशून्य स्वरूप मला बेचैन करायचे. पण जसजसा मी त्यांच्याशी एकरूप होऊ लागलो तसतसा परमेश्वर प्राप्तीविषयीचा माझा भक्तिभाव कमी न होता वाढतच जाऊ लागला. साक्षात्कारी गुरु आपल्या विविध प्रकारच्या शिष्यांना त्यांच्या मूलभूत अशा नैसर्गिक विचारसरणीनुसार मार्गदर्शन देण्याच्या कामी पूर्ण वाकबदार होते. श्री युक्तेश्वर आणि मी, आम्हा दोघांमधील संबंध फारसे बोलके नव्हते. हे जरी खरे असले तरी निःशब्द मनोवेधकता असायची. पुष्कळदा माझ्या विचारांवर त्याची सुप्त छाप, शिक्कामोर्तब बसल्याचे मला आढळून येई आणि त्यामुळे बोलण्याची जरुरीच उरत नसे. त्यांच्या शेजारी शांतपणे बसून त्यांचे औदार्य माझ्यावर शांतपणे अवतरत असल्याचे मला आढळून येई. गुरुजींची निपक्षपाती न्यायी वागणूक आमच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्पष्टपणे दिसून आली. श्रीरामपूरला गुरुजींच्या सानिध्यात खंड न पडता काही महिने घालवण्याचे मी ठरवले होते. आश्रमाची व्यवस्था आता तुझ्याकडे. मी उत्साहाने आलो हे पाहून श्री युक्तेश्वरांना फार आनंद वाटला. तुझे काम म्हणजे पाहुण्यांचे स्वागत करणे व इतर शिष्यांच्या कामावर देखरेख करणे असे राहील. सुमारे 1 पंधरवड्याने पूर्व बंगालमधून कुमार नावाचा एक ग्रामीण तरुण आश्रमात शिक्षण घेण्याकरता म्हणून दाखल झाला. अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्याने गुरुजींचे प्रेम लवकरच संपादन केले. या नवीन आश्रमवासियाच्या बाबतीत श्री युक्तेश्वरांनी अगदी नरमाईचे धोरण का स्वीकारले याचे कारण कळणे कठीण होते. मुकुंदा, तुझी कामे कुमारला करू दे. तू झाडलोट व स्वयंपाक कर. तो नवीन मुलगा आमच्याबरोबर राहिला नसेल तोच गुरुजींनी अशा सूचना दिल्या. एकदम मोठेपणा आल्यामुळे कुमारने एखाद्या लहान कुटुंबात जशी अरेरावी करतात तशी अरेरावी करण्यास सुरुवात केली. इतर शिष्य गुपचूप बंड करण्यास प्रवृत्त होऊन दररोज माझा सल्ला घेऊ लागले. ही परिस्थिती जवळजवळ 3 आठवडे चालली. नंतर माझ्या कानांवर कुमार आणि गुरुजी यांचे खाली दिल्याप्रमाणे भाषण ऐकू आले. मुकुंदाच्या पुढे हात टेकले. तो मुलगा म्हणाला, तुम्ही मला देखरेख करायला ठेवले, पण सगळे त्याच्याच कडे जातात व त्याचे ऐकतात आणि म्हणूनच मी त्याला स्वयंपाकाचे काम सांगितले व तुला बैठकीच्या खोलीतील कामावर नेमले. म्हणजे तुला कळावे की जो लायक पुढारी आहे तो काम करू इच्छितो आणि इतरांच्यावर हुकूमत गाजवत नाही. श्री युक्तेश्वरांचे वरील शुष्क शब्द कुमारला नवीन होते. तुला मुकुंदाची जागा पाहिजे होती, पण ती टिकवावयाची तुझी लायकी नाही. जा, आता तू आपले पूर्वीचे स्वयंपाकाच्या मदतनीसाचे काम करीत जा. ह्या मानहानीच्या प्रसंगानंतर गुरुजींनी कुमारचे पूर्वीप्रमाणे लाड करणे सुरू केले.
ह्या आकर्षणाचे गूढ कोण बरे उकळणार. कुमारमध्ये आमच्या गुरुजींना एक सुंदर झरा सापडला होता, पण तो झरा इतर शिष्यांना पाण्याचे फवारे देत नव्हता. जरी तो नवीन मुलगा श्री युक्तेश्वरांचा लाडका होता, तरी मला त्याचा हेवा वाटत नव्हता. गुरुजनांच्या ठिकाणी सुद्धा वैयक्तिक चमत्कारिक आवडीनिवडी असतात आणि त्यामुळे जीवनाला अनेक तऱ्हांची उच्च दर्जाची विचित्रता व विविधता प्राप्त होते. बारीक सारीक गोष्टींची मी पर्वा करीत नसे. श्री युक्तेश्वरांकडून वरवरच्या स्तुती प्रशंसेपेक्षा उच्चतर लाभाची मी अपेक्षा करीत होतो. कुमार एकदा काही एक कारण नसता आपल्या मनातले विष ओकला. मला त्याचे बोलणे जिव्हारी लागले. तुझे डोके आता इतके फुगले आहे की ते आता फुटणार. अंतस्फूर्तीने मला जे सत्य कळले त्यावरून मी त्याला धोक्याची सूचना देत होतो. तू आपली वागणूक जर सुधारली नाहीस तर एक दिवस तुला आश्रम सोडून जावे लागेल. कुमार कुचेष्टेने हसू लागला आणि त्याचवेळी गुरुजी खोलीत आले. कुमारने त्यांना मी काय बोललो हे सांगितले. आता माझी चांगलीच खरडपट्टी निघणार म्हणून मी चोरासारखा कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. कदाचित मुकुंदाचे खरे असेल. गुरुजींचे हे उत्तर ऐकून कुमार अगदी गार पडला. नंतर वर्षभराने कुमार आपल्या लहानपणच्या घरी जावयास निघाला. श्री युक्तेश्वरांच्या सौम्य नापसंतीची त्याने कदर केली नाही. गुरुजी कधीही आपल्या शिष्यांच्या हालचालीवर हुकमत गाजवीत नसत. तो मुलगा जेव्हा काही महिन्यांनी परत सेरामपूरला आला तेव्हा त्याच्या वागणुकीत एक अप्रिय असा फरक दिसून आला. रुबाबदार, गंभीर, तेजस्वी चेहऱ्याचा कुमार जाऊन त्याच्याऐवजी आमच्या डोळ्यांसमोर एक गावंढळ खेडूत उभा राहिला आणि येताना त्याने पुष्कळशी व्यसनीही लावून घेतली होती. गुरुजींनी मला बोलावले आणि भग्न हृदयाने मला सांगितले की हा मुलगा आता आश्रमातील संन्यासी जीवनाला योग्य राहिला नाही. मुकुंद, कुमारला उद्या आश्रम सोडून जाण्याचे सांगण्याची कामगिरी मी तुझ्यावर सोपवित आहे. मला हे काम करवत नाही. श्री युक्तेश्वरांच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांनी ताबडतोब स्वतःला सावरले. ह्या मुलाने जर माझे ऐकले असते आणि आश्रम सोडून तो कुसंगतीत राहिला नसता तर तो आज इतक्या थराला गेला नसता. त्याने माझ्या संरक्षणाचा त्याग केलेला आहे. ह्या निष्ठुर जगाने त्याला गुरु म्हणून शिकवणे अजून जरूर आहे. कुमार गेल्याने मी काही शेफारून गेलो नाही. उलट मला वाईट वाटले की गुरुजींचे प्रेम मिळवण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे त्याने इतक्या ताबडतोब जगातील मोहास बळी पडावे. मदिरा व मदिराक्षी यांबद्दलची भोगवासना ही माणसात मूळचीच आहे हे समजावयास काही नाजूक दृष्टीची जरूर नाही. इंद्रियांच्या ह्या चाळ्यांना ओलिॲंडर झाडाची उपमा देता येण्यासारखी आहे. हे झाड कसे नेहमी हिरवेगार असते व गुलाबी रंगांच्या सुवासिक फुलांनी बहरलेले असते, पण ह्या फुलझाडाचा प्रत्येक भाग विषारी असतो. इंद्रियांच्या भोगेच्छेवर उपाय हा स्वतः जवळच असतो. त्या उपायाचा अवलंब केल्याने जे उज्ज्वल सुख प्राप्त होते ते सुख मनुष्य मात्र आंधळेपणाने इतर अनेक सहस्त्र बाह्य दिशांमध्ये शोधत राहतो. तीव्र बुद्धिमत्तेला दोन धारी असतात. कुमारच्या बुद्धिमत्तेचा विषय निघाला तेव्हा गुरुजी म्हणाले, बुद्धीचा उपयोग दोन्ही तऱ्हांनी होऊ शकतो, विधायक व विघातक. उदाहरण चाकूचे घ्या. त्याने अज्ञानरूपी गळूही कापता येतो व तसाच स्वतःचा शिरच्छेदही करता येतो. बुद्धिमत्ता ही योग्य दिशेने काम करते, पण केव्हा तर ज्यावेळी मनाने आध्यात्मिक नीती नियमांची अनिवार्यता मान्य केली असेल तेव्हा. माझे गुरु शिष्यांशी, मग ते पुरुष असोत की स्त्रिया असोत, अगदी मोकळेपणाने मिसळत. ते सगळ्यांना आपली मुलेच लेखीत. त्या सर्वांमधील आत्मैक्य जाणून ते त्यांमध्ये भेदभाव करीत नसत व त्या सर्वांशी निपक्षपातीपणाने वागत. ते म्हणत, झोपेत तुम्हा समजत नाही की तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात. ज्याप्रमाणे पुरुष स्त्रीची भूमिका करून स्त्री होत नाही, त्याचप्रमाणे आत्म्याने पुरुषाची किंवा स्त्रीची भूमिका घेतली तरी त्याच्या स्वरूपात बदल होत नाही. आत्मा म्हणजे परमेश्वराचे निर्विकार व निर्गुण प्रतिबिंब आहे. श्री युक्तेश्वर स्त्रियांचा संपर्क वर्ज्य समजत नसत की त्यांच्यावर पुरुषाच्या अधःपाताचे कारण म्हणून टीकाही करीत नसत. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा मोहाला तोंड द्यावे लागते हे त्यांनी निदर्शनास आणले. मी एकदा गुरुजींना विचारले की एका मोठ्या महात्म्याने स्त्रीला नरकाचे द्वार म्हणून का संबोधिले आहे. त्याच्या तारुण्यात एखाद्या मुलीने त्रास देऊन त्याची मनःशांती बिघडवून टाकली असेल. गुरुजींनी असे मर्मभेदक उत्तर दिले, नाहीपेक्षा त्याने स्त्रीवर टीका न करता उघड उघड आपल्या आत्मसंयमनाच्या कमजोरीला दोषी धरले असते. एखाद्या पाहुण्याने आश्रमात आले असताना एखादी विषय वासना सूचक गोष्ट सांगितली तर गुरुजी त्याला उत्तर न देता गप्प बसत.
ते शिष्यांना सांगत, एखाद्या सुंदर चेहरारूपी चाबकाने तुम्ही स्वतःला फटके मारून घेण्यास अवसर देऊ नका. विषयांचे गुलाम झालेले ह्या जगात सुख कसे मिळवणार? शेणात रमून जाणाऱ्यास ह्या जगातील सूक्ष्म स्वादांपासून वंचित व्हावे लागते. पंचमहाभूतांच्या विषयास बळी पडलेल्या मनुष्यास सूक्ष्म विवेकबुद्धीस मुकावे लागते. मायेने निर्माण केलेल्या विषय सुखाच्या मोहापासून मुक्तता मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ते धीराचा व समजुतीचा सल्ला देत. ज्याप्रमाणे भूक याला एक संयुक्तिक हेतू आहे, लोभाला नव्हे, त्याप्रमाणे संभोग वृत्ती ही निसर्गाने फक्त वंश सातत्याच्या उद्देशाने निर्माण केलेली आहे. त्याचा हेतू कधीही तृप्त न होणाऱ्या अशा वासनांना प्रज्वलित करण्याकरता नव्हे, असे ते म्हणत. दुष्ट वासनांचा आत्ताच्या आत्ताच नाश करा, नाहीतर त्या तुमच्या पार्थिव शरीरातून लिंगदेह बाहेर पडल्यावर सुद्धा तुमच्याबरोबर टिकून राहतील. जरी शरीर दुबळे असले तरी मनाने सारखा विरोध करीत राहिले पाहिजे. जर प्रलोभन तुमच्यावर निर्दय हल्ला करीत असेल तर त्यावर व्यक्तिनिरपेक्ष विश्लेषण करून व दुर्दमनीय अशा इच्छाशक्तीच्या जोरावर जय मिळवा. प्रत्येक नैसर्गिक काम क्रोधादी विकारांवर जय मिळवता येतो. तुमच्या शक्तीचे जतन करा. एखाद्या विशाल सागराप्रमाणे भोगवासनाचे वाहत येणारे नदी प्रवाह शांतपणे पोटात घ्या, सामावून घ्या. दररोज नवीन नवीन उत्पन्न होणाऱ्या भोगवासना तुमची आंतरिक शांती बिघडवून टाकतात. भोगवादाच्या वैराण वाळवंटात फुकट जाणारे चांगले पोषक पाणी सोडून देणाऱ्या एखाद्या हौदाच्या तोट्यांप्रमाणे ह्या वासना आहेत. जबरदस्त व सक्तीने काम करावयास लावणारा असा हा चुकीच्या वासनांचा जोर मनुष्याच्या सुखाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आत्मसंयमन धारण करून सिंहासारखे निर्भयपणे ह्या जगात संचार करीत राहा. इंद्रिय दौर्बल्याच्या बेडकांना तुमच्या सभोवार लाथा मारू देऊ नका. निष्ठावंत साधक हा शेवटी सहज प्रवृत्तीच्या ताबेदारीतून मुक्त होतो. मानवी प्रेमाच्या जरुरीचे तो केवळ ईश्वरनिष्ठतेमध्येच परिवर्तन करून टाकतो. हे ईश्वरप्रेम एकमेव आहे, कारण ते सर्वव्यापी असते. श्री युक्तेश्वरांची आई वाराणसीमध्ये राणामहाल भागात राहत असे. त्याच भागात मी गुरुजींना प्रथम भेटलो होतो. उमद्या व दयाळू स्वभावाची ती मातोश्री अजूनही ठाम मताची होती. मी एक दिवस सज्जात उभा राहून मायलेकरांचे संभाषण ऐकत होतो. काही एका गोष्टीविषयी गुरुजी आपल्या शांत व समजूतदार पद्धतीने तिला समजावून देण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यांना काही यश येत असल्याचे दिसत नव्हते, कारण ती डोके हलवून त्यांचे म्हणणे तिला पटत नसल्याचे जोरजोराने दर्शवित होती. नाही बेटा, नाही, तू जा आता. तुझ्या सुज्ञ शब्दांचा मला उपयोग नाही. मी काही तुझी शिष्य नव्हे. एखाद्या रागे भरलेल्या मुलाप्रमाणे श्री युक्तेश्वर जास्त काही विवाद न करता तेथून निघून गेले. आईचा असा हा दुराग्रही स्वभाव असताना सुद्धा त्यांनी जो तिचा मान राखला त्याचे मला कौतुक वाटले. तिला ते आपले एक लहान मुलंच वाटे. ते संतपदाला पोहोचले होते याची तिला कल्पना नव्हती. या किरकोळ प्रसंगांची सुद्धा एक मौज होती. या प्रसंगाने मला गुरुजींच्या अपरिचित अशा नव्या स्वभावाची आतून नम्र पण बाहेरून ताठ ओळख करून दिली. आश्रमधर्माच्या नियमांप्रमाणे संन्याशाने एकदा आप्त संबंध रीतसर सोडल्यानंतर त्याचा पुनः त्यास अंगीकार करता येत नाही. गृहस्थाला आवश्यक अशा कौटुंबिक संस्कार विधींमध्ये त्याला भाग घ्यावयाचा नसतो. तरी पण शंकराचार्यांनी, ज्यांनी खुद्द संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन केले, त्यांनी स्वतः या निषेधांचे पालन केले नाही. आपल्या प्रिय मातेच्या निधनानंतर त्यांनी तिचे दहन केले व दहनालाग्नी आपला हात हवेत उंचावून आकाशातून आणला. श्री युक्तेश्वरांनी त्याचप्रमाणे ह्या निषेधांकडे दुर्लक्ष केले, पण जरा कमी चित्ताकर्षक पद्धतीने. त्यांची आई जेव्हा वारली तेव्हा त्यांनी तिचा दहनविधी काशीमध्ये गंगेच्या घाटावर पूर्ण विधियुक्त असा केला आणि गृहस्थ धर्मास अनुसरून ब्राह्मण भोजनही घातले. शास्त्रात ज्या ह्या निषिद्ध गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा हेतू एवढाच की संन्याशांनी कोणत्याही संसारी गोष्टीमध्ये आकुंचितपणे समरस होऊ नये. शंकराचार्य व श्री युक्तेश्वर यांनी आपले सार सर्वस्व निर्गुण परमात्मा तत्वाच्या ठिकाणी विलीन केले होते आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत निषेध नियमांची तादृश जरुरी नव्हती. कधीकधी संत एखाद्या निषेधात्मक नियमाचा मुद्दाम भंग करतात. हेतू हा की लोकांना त्यातला मूळ हेतू कळावा व हा हेतू आचार नियमांपेक्षा अधिक महत्त्वाचा व स्वतंत्र आहे हे कळावे. तसेच येशूने विश्रमाच्या दिवशी धान्याचे कणीस तोडले होते. दुराराध्यांना ते एवढेच सांगत, रविवारचा विश्रांतीचा दिवस माणसाकरता आहे, माणूस त्या दिवसाकरिता नाही. धर्मग्रंथांपलीकडे श्री युक्तेश्वरांनी विशेष असे वाचन केले नव्हते. तरीसुद्धा
त्यांना अद्ययावत शास्त्रीय शोधांची बहुधा माहिती असावयाची व ज्ञानाची प्रगती कशी कशी होत चालली आहे त्याचा परिचय असावयाचा. संभाषण करण्यास ते फार चतुर होते. संभाषण प्रसंगाने ते अभ्यागतांशी नाना विषयांची चर्चा करून आपल्या दृष्टिकोनांचा विनिमय करीत. अशा वादविवादांना गुरुजींच्या विनोद प्रचुर कोट्यांनी व हास्यांनी मजा यायची. गुरुजींची मुद्रा गंभीर असायची, पण त्या मुद्रेत औदासिन्य कधी नसायचे. ते म्हणत, परमेश्वर प्राप्तीकरता माणसाने दुर्मुख लिहिले असण्याचे कारण नाही. अशा अर्थाचे बायबलमधील वचन ते उद्धृत करीत. लक्षात ठेवा, परमेश्वराचा शोध घ्यायचा म्हणजे साऱ्या दुःखांची होळी करायची. त्यांच्याकडे नाना तऱ्हेचे व्यावसायिक लोक येत, तत्त्वज्ञानी, प्रोफेसर, वकील, शास्त्रज्ञ, त्यांमधील पुष्कळसे अगदी प्रथमच येत. त्यांची येण्यापूर्वी कल्पना अशी असावयाची की गुरुजी म्हणजे एक कर्मकांडी सनातन मतवादी धार्मिक गुरु असावेत. नवीनच आलेल्या अभ्यागतांना असे वाटायचे की काही धार्मिक सामान्य नियमांच्या उपदेशापलीकडे त्यांच्याकडून काही विशेष लाभ व्हावयाचा नाही, तसा त्यांचा पूर्वग्रह असे. पण त्यांच्याकडून मधून आत्मविश्वासाचे स्मित किंवा दुसऱ्याचा दृष्टिकोन समजावून घेऊन स्वतःची थोडीफार करमणूकच झाल्याची मुद्रा दर्शवू लागली की तो पूर्वग्रह पूर्ण विलयात जाई. श्री युक्तेश्वरांशी वादविवाद केल्यानंतर आणि त्यांच्या ठिकाणी असलेली ज्ञानाच्या खास क्षेत्रांमधील त्यांची दृष्टी अगदी बिनचूक असल्याचे त्यांना जेव्हा आढळून येई, तेव्हा मग मात्र बैठकीतून उठणे त्यांच्या जीवावर येई. गुरुजींची वागणूक सर्वसाधारणपणे नम्र व अभ्यागतांशी प्रेमळ अशी असायची. त्यांनी केलेले स्वागत व आदरातिथ्य मनोरम असावयाचे. परंतु दुराग्रही, अहमन्य असे अभ्यागत जेव्हा त्यांना भेटावयास येत, त्यांना मात्र कधीकधी उत्तेजक व उद्बोधक असा धक्का बसायचा. त्यांना गुरुजींमधील थंडगार बेपर्वाई किंवा प्रखर विरोध यांच्याशी उघड सामना करावयास लागे. बर्फ किंवा लोखंड. एकदा एका रसायनशास्त्रज्ञाचा श्री युक्तेश्वरांशी अगदी अटीतटीचा सामना झाला. पाहुण्यांना ईश्वराचे अस्तित्वच मुळी मान्य नव्हते. कारण काय की त्यांच्या मते परमेश्वराला शोधून काढण्याचे काही साधन उपलब्ध नाही. म्हणजे त्या परमशक्तीला तुम्ही आपल्या परीक्षा नळीमध्ये वेगळी करू शकत नाही आणि त्याचे कारणही तुम्हाला सांगता येत नाही. गुरुजींची दृष्टी उग्र झाली. मी तुम्हाला एक नवीन प्रयोग सुचवतो. तुम्ही आपले विचार एकदा अविरतपणे 24 तास तपासून पहा आणि मग परमेश्वर तुमच्या पुढे हजर होत नाही याचे आश्चर्य मानू नका. एकदा एक विख्यात पंडित तेथे आले. त्यांना असाच धक्का बसला. त्यावेळी ते आश्रमात पहिल्या प्रथमच आले होते. पंडित महाशयांनी महाभारत, उपनिषदे, शांकर भाष्य यांमधील अनेक उतारे पाठ म्हणून दाखवले. दिवाणखान्यातील छताचे कडीपाठसुद्धा दणाणून निघाले. आता तुमचे काय म्हणणे आहे हे ऐकावयाची मी वाट पाहत आहे. श्री युक्तेश्वरांचा आवाज चौकशीचा होता. जणू काय आतापर्यंत कोणी काही बोलतच नव्हते. पंडित महाशय बुचकळ्यात पडले. उतारे वाटेल तितके देता येतील. गुरुजींचे हे शब्द ऐकून माझी हसून हसून मुरकुंडी वळली. पाहुण्यांपासून काही अंतरावर एका कोपऱ्यात मी विनयपूर्वक बसलो होतो. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक अशा जीवनामधून तुम्ही स्वतःचे असे काही भाष्य करू शकाल काय? कोणते पवित्र धर्मग्रंथ तुम्ही वाचले आहेत व आत्मसात केले आहेत? कोणत्या तऱ्हेने त्यामधील त्रिकालबाधित अशा सत्यदर्शनाने तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तन घडून आले आहे? का तुम्ही दुसऱ्या माणसांच्या शब्दांची यांत्रिक पोपटपंची करून स्वतः फक्त ध्वनिवाहक पोकळ यंत्र बनण्यात समाधान मानता? मी पराजय कबूल करतो. पंडितांचा झालेला हिरमोड हास्यास्पद होता. मला काही आंतरिक अनुभूती नाही. कदाचित प्रथमच पंडित महाशयांना समजून आले असेल की पुस्तकी ज्ञान आध्यात्मिक अनुभवाच्या अभावास दूर करू शकत नाही. त्या पंडिताची अशी हजेरी घेतली गेली. तो गेल्यानंतर गुरुजी म्हणाले, हे रक्तहीन पुस्तकी पंडित दिव्याच्या तेजाला काळोखी आणतात. त्यांना असे वाटते की तत्त्वज्ञान म्हणजे एक हलकीशी बौद्धिक पूर्वतयारीची कसरत आहे. त्यांच्या अत्युच्च विचारांचा त्यांच्या ओबडधोबड बाह्य आचारांशी किंवा आंतरिक आत्मपरीक्षणाशी काही एक संबंध नसतो. नुसत्या पुस्तकी पांडित्याचा काही उपयोग नाही, हे गुरुजींनी आणखी काही प्रसंगी मोठ्या आग्रहाने प्रतिपादन केले होते. ते म्हणत, नुसते अनेक शब्द वापरले म्हणजे त्यांच्या पाठीमागील तत्त्व कळले असे होत नाही. पवित्र धर्मग्रंथ त्यातील एखाद्या श्लोकाचा अर्थ एका वेळी हळूहळू ग्रहण करीत गेले तरी आंतरिक स्वानुभवाची आकांक्षा मनात निर्माण करण्याच्या कामी त्यांचा उपयोग होतो, हे खरे आहे. पण
सतत बौद्धिक अभ्यास करीत राहिल्याने माणसाच्या ठिकाणी वृथाभिमान, खोटे समाधान आणि ज्ञानाचे अपचन निर्माण होते. ग्रंथांच्या शिक्षणाच्या बाबतीत श्री युक्तेश्वरांनी आपला एक स्वानुभव सांगितला. पूर्व बंगालमध्ये अरण्यात एक आश्रम होता. तेथे एक प्रसिद्ध शिक्षक होते. त्यांचे नाव डबरू बल्लव. त्यांची शिकवण्याची पद्धत गुरुजींनी फार बारकाईने पाहिली होती. त्यांची पद्धत म्हणावे तर सोपी व म्हणावे तर अवघड अशी प्राचीन भारतातील परंपरेनुसार होती. त्या शांत वनश्रीच्या वातावरणात डबरू बल्लव यांनी आपल्या भोवती शिष्य जमवले होते. त्यांच्या पुढ्यात भगवद्गीतेची उघडी पोथी ठेवलेली होती. एखादा उतारा घेऊन त्याच्याकडेच ते स्थिर नजरेने सुमारे अर्धा तास पाहत बसत. नंतर डोळे मिटले. आणखी अर्धा तास ह्या स्थितीत गेला. नंतर त्या गुरूंनी त्यावर थोडे भाष्य केले. नंतर आणखी एक तास निश्चल स्थितीत ते गुरु आणि विद्यार्थी ध्यानस्थ बसले. अखेरीस गुरूंनी विचारले, समजला का श्लोक तुम्हाला आता? होय गुरुजी, एकाने असे बोलण्याचे धाडस केले. नाही, पुरता नाही. त्यातील आध्यात्मिक सामर्थ्य नीट समजावून घ्या. ह्या सामर्थ्याने शब्दांच्या ठिकाणी शतकानुशतके भारताचे पुनरुज्जीवन करण्याचे बळ निर्माण केलेले आहे. आणखी एक तास स्तब्धतेत गेला. नंतर त्या गुरुजींनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. श्री युक्तेश्वरांकडे वळून ते म्हणाले, तुम्हाला भगवद्गीता समजली आहे काय? नाही महाराज, खरेच नाही. जरी माझे डोळे व मन पोथीमधील पानांमधून अनेक वार संचरलेले आहेत. शेकडो लोकांनी मला वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. त्या महात्म्याने गुरुजींकडे आशीर्वादपूर्वक पाहून स्मित केले. जर अभ्यासकाने त्या श्लोकातील अर्थसंपत्तीच्या बाह्य स्वरूपाकडेच सारखे लक्ष लावले तर मग त्याला त्या श्लोकातील गर्भितार्थाची अमूल मौक्तिके प्राप्त करण्यासाठी, शांतपणे स्वतःच्या अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी बुडी मारण्यास वेळ कोठून उरणार? श्री युक्तेश्वरांनी आपल्या स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या दृष्टीने एकाग्रतेच्या ह्याच सखोल पद्धतीचा अवलंब केला. ते म्हणत, ज्ञान हे काही डोळ्यांनी आत्मसात करता येत नाही, तर ते अणुरेणूपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. जेव्हा सत्याची प्रतीती तुमच्या केवळ बुद्धीपर्यंत न पोचता तुमच्या खुद्द व्यक्तिमत्वात उतरेल, तेव्हा तुम्ही त्याचा काही अर्थ सांगू शकाल. एखाद्या विद्यार्थ्यास जर असे वाटले की ईश्वर साक्षात्कारासाठी पुस्तकी ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे, तर अशा विद्यार्थ्यास त्यांनी कधीही उत्तेजन दिले नाही. ऋषींनी एका वाक्यात इतका अगाध अर्थ ओतलेला आहे की त्याचा संपूर्ण अर्थ लावावयास भाष्यकार पंडितांना पिढ्यानपिढ्या खर्च कराव्या लागल्या आहेत. ते म्हणाले, न संपणारा शाब्दिक वादविवाद हा मंदबुद्धीच्या आळशी लोकांकरता आहे. केवळ ईश्वर आहे, किंबहुना ईश्वर या शब्दाच्या उच्चारापुरताच सत्वर मुक्तिदायक असा दुसरा कोणता विचार आहे? पण मनुष्य सुगम मार्गाकडे सहजासहजी वळत नाही. बुद्धिवाद्याचे समाधान केवळ ईश्वर ह्या साध्या शब्दोच्चाराने होत नाही. त्याकरता त्याला प्रगल्भ, विद्वत्ता प्रचुर अशा अनेक शब्दांचा प्रयोग करावासा वाटतो. अशा तऱ्हेचा विद्वत्ता प्रचुर अर्थ स्वीकारण्यात त्याची अहंता सुखावते, प्रसन्न होते. जे लोक आपल्या सामाजिक दर्जाचा किंवा पैशाचा अभिमान बाळगून असत, ते गुरुजींच्या समोर आपल्या इतर संपत्तीबद्दल काही शब्द काढीत नसत. एके प्रसंगी पुरीस असताना समुद्र किनाऱ्यावरील आश्रमात तिथले मॅजिस्ट्रेट गुरुजींची मुलाखत घेण्यास आले. ते अगदी निष्ठुरपणाबद्दल प्रसिद्ध होते आणि आम्हाला आश्रमामधून बाहेर काढण्याची ताकद त्यांच्या ठिकाणी होती. ही गोष्ट मी गुरुजींच्या नजरेस आणली, पण ते आपल्या बसलेल्या जागी हटवादीपणाने बसून राहिले व मॅजिस्ट्रेटचे स्वागत करावयास उठले सुद्धा नाहीत. मी दरवाजापाशीच मांडी घालून बसलो होतो. मनातून थोडा घाबरलेला होतो. मॅजिस्ट्रेट साहेबांकरता खुर्ची आणावयास सांगावयाचे श्री युक्तेश्वर विसरले व साहेबांना तेथेच एका लाकडी पेटीवर बसावे लागले. आपले स्वागत होऊन आपल्या दर्जाप्रमाणे तेथे आपणास महत्त्व मिळेल अशी साहेबांची साहजिकच अपेक्षा होती, पण ती पुरी झाली नाही. नंतर आध्यात्मिक विषयावर चर्चा सुरू झाली. पाहुण्यांनी धर्मग्रंथांमधील संदर्भाचा अर्थ लावण्यात चुका केल्या. जसजशा त्यांच्या चुका होत गेल्या तसतसा त्यांचा रागाचा पारा वाढत चालला. तुम्हाला माहीत आहे का की मी MA परीक्षेत पहिला आलेलो आहे? वादविवादामध्ये त्यांचे मुद्देसूद बोलणे संपले, पण त्यांचे ओरडणे चालूच राहिले. मॅजिस्ट्रेट साहेब, हे काही कोर्ट नाही, हे आपण विसरलात, गुरुजी शांतपणे म्हणाले. तुमच्या या बालिश उद्गारांवरून एखादा असे अनुमान काढू शकेल की कॉलेजमधील आपला अभ्यास यथातथाच होता. विश्वविद्यालयाच्या पदवीचा वैदिक साक्षात्काराच्या दृष्टीने काही अर्थार्थी संबंध नाही.
हिशेबनिसासारखे दरवर्षी महात्मे गटागटांनी उत्तीर्ण होत नाहीत. काही वेळ आश्चर्यचकित होऊन स्तब्ध बसल्यानंतर पाहुणे मनापासून हसले. स्वर्गीय मॅजिस्ट्रेटशी हा माझा पहिलाच सामना आहे, ते म्हणाले. नंतर त्यांनी एक औपचारिक विनंती कायद्याच्या शब्दात बसवलेली, कारण कायद्याची भाषा त्यांचे जणू सारे जीवनच झाली होती, केली. माझा शिकाऊ शिष्य म्हणून स्वीकार व्हावा. कित्येक प्रसंगी लाहिरी महाशयांप्रमाणे श्री युक्तेश्वरसुद्धा अपक्व विद्यार्थ्यांना संन्यास घेण्याच्या इच्छेपासून परावृत्त करीत. या दोन्ही गुरूंचे म्हणणे असे, जेथे ईश्वरी साक्षात्कार झालेला नाही तेथे नुसती भगवी वस्त्रे घालून वावरणे म्हणजे समाजाची दिशाभूल करणे होय. वैराग्याची बाह्यचिन्हे सोडून द्या, त्याने तुमच्यामध्ये खोटा अभिमान निर्माण होईल व तुमचे नुकसान होईल. दररोज थोडी थोडी आध्यात्मिक उन्नतीची संथपणे साधना करीत जावी. याकरता दुसरा मार्ग नाही आणि त्याकरता क्रियायोगाची साधना करीत जा. एखाद्या माणसाची योग्यता आजमावण्याच्या कामी तिचे मोजमाप करण्याकरता संत पुरुष नेहमी एकच कसोटी लावतात. त्यांची ही फूटपट्टी जगाच्या नेहमी बदलत जाणाऱ्या फूटपट्टीपेक्षा वेगळी असते. मानवता तसे पाहिले तर विविध स्वरूपांची, पण गुरुजींच्या दृष्टीने दोनच विभागात तिचे वर्गीकरण होत असे. ईश्वराचा शोध न घेणारी अडाणी माणसे आणि तो शोध घेणारी सुज्ञ माणसे. गुरुजी व्यक्तिशः आपल्या इस्टेटीची व्यवस्था पाहताना अगदी बारीक सारीक गोष्टीतसुद्धा लक्ष घालीत असत. बदमाश माणसे गुरुजींच्या वडिलोपार्जित जमिनीचा ताबा घेण्यासाठी अनेक वार प्रयत्न करीत. आपल्या दृढ निश्चयाने व कोर्ट कचेरी करून ते प्रतिस्पर्ध्याचे डाव हाणून पाडीत. अशा तऱ्हेचे हे दुःखदायक अनुभव घेत की त्यात त्यांची इच्छा एवढीच असायची की आपले स्वतःचे ओझे भीक मागणारा गुरु म्हणून आपल्या शिष्यांवर पडू नये. ते आर्थिकदृष्ट्या पूर्ण स्वावलंबी असल्याने माझे गुरुजी एरवी भयानकपणे फटकळ बोलत असले तरी व्यवहाराच्या बाबतीत लबाडी वगैरे करण्याच्या कामी पूर्ण अनभिज्ञ होते. इतर गुरूंना आपल्या आश्रयदात्यांची हांजी करावी लागते, पण आमच्या गुरुजींच्या मनावर इतरांच्या संपत्तीचा उघड किंवा सूक्ष्म असा कोणताही परिणाम होत नसे. कोणत्याही कारणाकरता त्यांनी कधी पैसे मागितल्याचे किंवा पैशाची गोष्ट काढल्याचे मी कधी ऐकले नाही. त्यांच्या आश्रमातील शिक्षण सर्वांना मोफत असे. एके दिवशी सेरामपूरच्या आश्रमात समन्स लावायला कोर्टाचा बेलीफ आला. मी आणि कनई नावाचा एक दुसरा शिष्य दोघांनी मिळून त्याला गुरुजींच्या समोर नेले. त्या बेलिफाची गुरुजींशी वागण्याची वर्तणूक अपमानास्पद होती. तुझ्या मठाची छाया सोडून देऊन कोर्टाची खुली प्रामाणिक हवा घे म्हणजे तुझा फायदा होईल. तो अपमान करण्याच्या हेतूने असे काही बडबडू लागला. मला ते सहन करवेना. एक शब्द आणखी उर्मटपणे काढ, पहा तुला जमीनदोस्त करतो की नाही. मी त्याला धमकावणी देत पुढे झालो. कनईसुद्धा त्या बेलिफाच्या अंगावर ओरडत होता. हलकट माणूस, ह्या पवित्र आश्रमात अशी भाषा वापरतोस? देवाधर्माची काही कदर आहे की नाही तुला? पण आपल्याला शिव्या देणाऱ्या त्या माणसाचे जणू रक्षणच गुरुजी उभे राहून करीत होते. विनाकारण भडकून का जाता? हा इसम आपले कर्तव्य बजावित आहे. आपल्या वागण्याची अशी काही प्रतिक्रिया होईल अशी त्या बेलिफाची कल्पना नव्हती. त्याने आदरपूर्वक गुरुजींपाशी दिलगिरी प्रदर्शित केली व तो निघून गेला. गुरुजींची इच्छाशक्ती एवढी तीव्र असून अंतरंगी ते इतके शांत कसे राहिले हे समजणे मोठे गूढ होते. दैवी पुरुषांची, लोकोत्तर पुरुषांची जी व्याख्या वेदात केली आहे ती त्यांच्या बाबतीत बरोबर लागू पडत होती. वज्रादपि कठोराणी मृदूनी कुसुमादपि. जेथे तत्वाचा प्रश्न असेल तेथे मेघ गर्जनेहून सामर्थ्यवान व जेथे दया दाखवण्याचा प्रश्न असेल तेव्हा फुलाहूनही मृदू. ब्राउनिंग म्हणतो त्याप्रमाणे स्वतःच निस्तेज राहिल्याने प्रकाश सहन न करणाऱ्या अशा अनेक व्यक्ती या जगात आढळून येतात. एखादी वेळी एखादा तिराहित मनुष्य काही एका काल्पनिक त्रासाने संतप्त होऊन श्री युक्तेश्वरांचा उपमर्द करी, पण गुरुजी चिडल्यासारखे बिलकुल न दाखवता त्याचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेत व स्वतःशीच त्याच्या आक्षेपामध्ये काही सत्याचा अंश आहे की नाही हे तपासून पाहत. अशा तऱ्हेचे प्रसंग पाहिल्यावर माझ्या ध्यानात गुरुजींच्या अनुपम सुक्तिवचनांपैकी ते सुक्तिवचन येई. काही माणसे दुसऱ्यांची डोके कापून स्वतः उंच होऊ पाहतात. साधू पुरुषाची कधीही न ढळणारी अशी चित्ताची स्थिरता ही कोणत्याही प्रवचनापेक्षा अधिक प्रभावी ठरते. ज्यास सहसा राग येत नाही तो बलिष्ठाहूनही श्रेष्ठ होय, आणि जो आपल्या स्वतःच ताब्यात ठेवतो तो शत्रूचे नगर जिंकणाऱ्या वीराहूनही श्रेष्ठ होय. माझ्या मनात पुष्कळदा येई की माझ्या
भव्योदात्त गुरुजींनी जर आपले चित्त कीर्ती किंवा जागतिक विक्रम संपादन करण्यावर केंद्रित केले असते तर ते सम्राट किंवा जगज्जेते झाले असते. त्याच्याऐवजी त्यांनी क्रोध व अहंकार यांचे कोट जमीनदोस्त करावयाचे पसंत केले की ज्यांच्या विनाशाने मानवास उन्नतावस्था प्राप्त होते. अधुना एषा कथा समाप्तिं गता अस्तु तर्हि श्वः पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.